आपण एक्सपायरी का लिहितो नाही सर, कार्ड आपण पेशंटला देताना बघून देतो, हे एक्सपायरी देत नाही. तर हे आपण काढून ठेवतो आणि ते यांना बोलून आणि परत देतो सप्लायरला. आणि सर जे मार्चची एक्सपायरी ते सांगताय ना, ते 31 मार्चपर्यंत मेडिसिन चालते आणि आपल्याकडे 10,000ची OPD असते महिन्याला, म्हणून ती संपून जाईल आपली मार्चची जी एक्सपायरी आहे ती. सर DM पेटिट म्हणून वसई विरार महापालिकेचे हॉस्पिटल महापालिका जी चालवतं, या हॉस्पिटलमध्ये महिन्याला 10,000 पेशंट येतात आणि 10,000 पेशंट या महिन्याला जर या हॉस्पिटलला येत असतील आणि तिथे एक्सपायर झालेली औषधं ही ठेवली जातात, एक्सपायर झालेली औषधं ठेवली जातात, हा एक मुद्दा आहे. त्याचबरोबर डॉक्टर भक्ती म्हणून वसई विरार महापालिकेच्या ज्या प्रमुख आरोग्य अधिकारी आहेत त्या एक फार्मसी जितू म्हणून आहे, जो वर्षानुवर्ष त्याच पोस्टला या महापालिकेत आहे, तो एक मोठं रॅकेट चालवतो. तर रॅकेट काय, तर एक्सपायर होणारी औषधं 4 महिने पहिलीच ऑर्डर केली जातात. जर एक्सपायर होणारी औषध आहेत तर ती मॅन्युफॅक्चरिंग डेटला ऑर्डर करा ना, म्हणजे 1 महिना समजू शकतो, 2 महिने समजू शकतो. एक्सपायर होणारी औषधं 4 महिने तुम्ही अगोदर ऑर्डर करतायत, म्हणजे 100 रुपयाचं औषध ह्यांना कमिशन बेसिसवर मिळतं 20 रुपयाला आणि हे विकतात 100 रुपयाला. परचेस करतात हे 100 रुपयाला आणि यांचं कमिशन असतं 80 रुपये. त्यामुळे भक्ती आणि ते तानी बाळ जन्माला येत आहेत. 10,000 लोक एका हॉस्पिटलला येणं महिन्याला ही छोटी संख्या नाहीये ना महापालिकेत. आणि आम्ही जेव्हा आलो तर हे आपले स्टोर रूमही दाखवायला तयार नाही. आम्हाला सांगतात की जेंट्सचा हॉस्टेल आहे ते, आणि स्टोर रूम म्हणून आम्ही उघडला. जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की नाही आम्हाला बघायचंच आहे, त्यातल्या इथल्या ज्या फार्मसीज काय नव्हत्या रोहिणी म्हणून, त्या आम्हाला दाखवायला तयार नाहीत. मग तुम्ही ह्या छोट्या छोट्या बाळांशी खेळताय. गरीब जनता आहे ना, त्यांना नाही कळत आहे की तुम्ही कुठली डेटची औषधं देतायत. हे बघा, ही औषधं आत्ता देतात, ही संपलेली आहेत. जानेवारी मध्ये संपलेली औषधं यांच्या स्टोर रूम मध्ये आहेत. आताच एक पेशंटला एक स्टेप दिली आहे. मार्च 2026 अशा गोष्टी करत असतील आणि महापालिका सांगत असतील आमची आरोग्य यंत्रणा मोठी आणि भ्रष्टाचारी डॉक्टर भक्ती हे स्वतःच्या कमिशनसाठी सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असेल, तान्या बाळांशी खेळत असेल, तर हा केवढा मोठा गुन्हा आहे. माझी तर मागणी आहे, आम्ही आता याच्यानंतर पोलीस स्टेशनला जाणार आहे की ह्या डॉक्टर भक्तीवर आणि यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि आजच्या आज या सगळ्यांना निलंबित करून हा स्टॉक मेंटेन केला पाहिजे. यांच्याकडे किती स्टॉक आहे, नवीन किती आहे, जुना किती आहे, याचा रेकॉर्ड पण नाहीये. अशा पद्धतीची आरोग्य यंत्रणा वसई विरार शहर महापालिका चालवणार आहे का? दादा, पण काही रुग्णांना ह्या गोळ्या देखील गेल्या असतील, काही साईड झाला असेल, त्यांच्यासाठी काय मागणी असेल? आता आमची मागणी याची चौकशी समिती नेमली पाहिजे पोलिसांनी. आम्ही या संदर्भात सीपींना पण भेटणार आहोत आणि आता कमिशनरना पण या संदर्भात भेटणार आहोत. आम्ही 2 तास झाले, आम्ही 3 नगरसेवक आहोत तिथे, विशाल जाधव आहेत, अभय कक्कड आहेत, आम्ही 2 तास इथे लोकप्रतिनिधी आम्ही विचारणा करतोय ना, एक अधिकारी यायला तयार नाही. 2-2 तास वसई विरार महापालिका 20 मिनिटाच्या अंतरावर आहे इथून. 2 तास जर अधिकारी येत नसतील आणि सामान्य जनतेच्या आरोग्याशी जर खेळत असतील तर आम्ही काय समजायचं, आम्ही न्याय कोणाकडे मागायचा या सगळ्याची? आणि आमच्या लोकप्रतिनिधींचे हे हाल असतील तर सामान्य जनतेचे काय हाल आहेत? इथे तर मी दाखवले काही डॉक्टर तर ब्रँडची औषधं लिहून देतात. हे डॉक्टरांना अधिकार आहेत का ब्रँडची औषधं लिहून द्यायचे? ते जनरिक लिहून देऊ शकतात, ब्रँड कसं लिहून देऊ शकतात? एवढा मोठा स्कॅम डॉक्टर भक्तीजी चौधरी यांच्या नेतृत्वात चाललेला आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, एक्सपायर झालेली औषधं पेशंटला दिली जातात. यावेळेला मी उभा आहे वसई पश्चिम DM पेटिट या रुग्णालयात. इथे भारतीय जनता पार्टीचे गटनेते अशोक शेळके यांच्या माध्यमातून एक ठोस आरोप केला गेलेला आहे की जे पेशंट आहे, ज्या पेशंट जे आहे त्या पेशंटांना जी औषधं दिली जातात ही औषधं एक्सपायर झालेली औषधं आहेत आणि यांचे जे तपासणीनंतर जिथे औषधं पेशंटला दिली जातात त्याच ठिकाणावरून ही पेशंटला औषध दिलं जाते आणि कुठेतरी पेशंटच्या आरोग्याला धोका आहे. आणि खरोखर हे जे गंभीर अशी बाब आहे, या रॅकेटमध्ये कोण कोण आहेत आणि कोण सामील आहेत याचा जाज होणंही तितकंच गरजेचं आहे. पोलीस प्रशासन असेल किंवा वैद्यकीय असेल, या संबंधित अधिकारी इथे पोहोचलेले आहेत आणि नक्की या विषयाला कोण कोण आहे याची माहिती घेण्यात येणार आहे. त्यामुळे धीरज सम, मी निलेश माडिक, वसई.